नमस्कार. आपला महाराष्ट्र लाईव्ह या YouTube चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तसंच आपले बदलापूर आपलं एक फेसबुक पेज आहे, यावरती सुद्धा आपण सातत्याने बदलापूरमधील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेत असतो. आपल्याला तर कल्पना आहे की बदलापूरमधील शाळेमध्ये जो लैंगिक अत्याचार झाला होता त्या घटनेला आज साधारणपणे 16-20 ऑगस्टला ते आंदोलन झालं. त्याच्यानंतर आता 10 दिवस धरले, तर साधारणपणे 1 महिना 10 दिवस झालेत. आणि ही प्रकरणं आहेत ते सातत्याने वेगवेगळ्या अशा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ते पुढे सरकत आहे. आपल्याला कल्पना आहे की अंकुश शिंदे, अक्षय शिंदे हा जो होता नराधम आरोपी, त्याचं एन्काउंटर, त्याच्याबद्दलचे वाद हे तुम्ही पाहिले. त्याबद्दल पण मी एकदा लाईव्ह केलं होतं. आणि ते जे काही एन्काउंटर आहे त्याच्या मागे नेमकं राजकीय कसं काय, म्हणजे जो काही हे आहे राजकीय नफा तोट्याचं जे गणित आहे ते मांडण्याचा कसा प्रयत्न झाला. आणि त्याच नंतर आपण एन्काउंटर झाल्याच लाईव्ह केलं, तर त्याच्यानंतर जे काही विश्लेषण झालं ते आजपर्यंत त्याच दृष्टिकोनातनं विश्लेषण होत आहे. आणि तसाच प्रयत्न राजकीय पक्षांनी, जे काही सत्ताधारी आहेत त्यांनी केला. म्हणजे नैसर्गिक न्याय म्हटलं, कधी देवभाऊंचा न्याय म्हटलं, असं वेगळ्या अँगलमधनं त्या घटनांकडे बघितलं गेलं. आणि त्याच्यानंतर मग त्यातला जे काही त्याचं दफन करण्याच्या संदर्भातले जे काही वाद होते, मग हायकोर्टाने एक मुदत दिली की सोमवारच्या आत ते त्याचं दफन झालं पाहिजे, म्हणजे अंत्यविधी. तो खरा हिंदू आहे, त्याच्यावरती पण बरेचशा कॉमेंट्स येत होत्या की तो कोण आहे, काय आहे, मग का असं करताय. तर त्याला त्यांचं दहनविधीच करतात, त्याच्यामध्ये म्हणजे अग्नी देण्याचा संस्कार असतात. परंतु त्यांच्या पालकांनी येणाऱ्या काळात त्याचा जर काही पुरावा लागला म्हणून त्याला दफन केलंय. आणि म्हणजे भविष्यात जर काही लागलं तर त्याचं प्रेत पुन्हा बाहेर काढता यावं यासाठी त्यांनी ते केल्याचं एकूणच चर्चा आहे. आणि हायकोर्टाने सुद्धा मान्य केलं की त्याचे पालक ठरवतील किंवा कोणत्या पद्धतीने करायचं म्हणून. तर अशा पद्धतीने ही घटना पुढे जात असताना आज त्याच वेळेला ज्यावेळेस अक्षय शिंदेचे जे काही तथाकथित एन्काउंटर झालं त्यावेळेला आपटे सचिव जे आहेत त्या शाळेचे, ते तुषार आपटे आणि अध्यक्ष उदय कोतवाल यांच्या संदर्भात पण तेवढाच अक्षय शिंदेवरती चर्चा झाली. त्या अनुषंगाने त्यांच्याबद्दल पण चर्चा झाली की हे कुठे आहेत, फरार आहेत म्हणून. तर त्यांचं आज महत्वाची घटना अशी घडली की आपण ज्यासाठी आज लाईव्ह आलेलो आहोत. तर लाईव्ह येण्याच्या मागचं कारण असं आहे की आज हायकोर्टामध्ये, बॉम्बे हायकोर्ट म्हणतात त्याला, बरेच लोक त्याच्याबद्दल म्हणतात की तुम्ही मुंबई का नाही बोलत. तर बॉम्बे शहराचं नाव जरी बदललं असलं तरी पण बॉम्बे हायकोर्टाचं नाव काही बदललं नाही. त्याचं नाव बॉम्बे हायकोर्टच आहे. आपण म्हणताना सोयीने मुंबई हायकोर्ट म्हणतो. तर बॉम्बे हायकोर्टाच्याकडे आज 2 खंडपीठांपुढे ह्या बदलापूर बालिका लैंगिक अत्याचार संदर्भातले 2 सुनावण्या झाल्या, 2 खंडपीठांपुढे. तर पहिली जी सुनावणी झाली, म्हणजे 2 सुनावणीची जी आधी झाली त्याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया. नंतर मग दुसरी जी काही सुनावणी झाली खंडपीठापुढे त्याच्याबद्दल, ज्याच्यामध्ये आपटे आणि कोतवाल यांच्या अटकपूर्व जामिनासंदर्भात काय कामकाज झालं ह्याच्यावरती मी तुम्हाला माहिती देईन. पहिले आपण जी अनुक्रमाने पहिली जी सुनावणी झाली त्याच्याबद्दल बोलूया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर रेवती ढेरे, मोहिते ढेरे म्हणून आणि पृथ्वीराज चव्हाण असं एक खंडपीठ आहे 2 न्यायाधीशांचं. त्याच्यापुढे एक सुनावणी झाली जी ते खंडपीठ काय करतंय, तर हे जे काही बदलापूर बालिका लैंगिक अत्याचार प्रकरण आहे त्याचं त्यांनी सुमोटो म्हणजे स्वतःहून दखल घेतली साधारणपणे 23 ऑगस्टला. आणि ते स्वतःच त्याचा आढावा घेतात. कारण का, तर पोलिसांच्या पातळीवरती त्याच्यामध्ये जी काही गुन्हा दाखल करताना घिसाटघाई झाली किंवा पोक्सो कायद्याच्या संदर्भात जी काही अंमलबजावणी झाली पाहिजे त्याच्या संदर्भात जी काही एक प्रकारचं हे झालं, म्हणजे दुर्लक्ष करण्यात आलं सगळ्या कायद्याच्या तरतुदींचा. त्याच्यासाठी ह्या खंडपीठाने स्वतःहून त्या प्रकरणाची दखल घेतली आणि मग त्याच्यामध्ये SIT स्थापन करणं असेल, असं वेगवेगळ्या माध्यमातून ते आणि आढावा घेतात की नेमकं काय झालं. तर त्याच्यामध्ये आढावा घेत असताना पहिल्याच त्यांनी असं पोलिसांना खूप फटकारलं की तुम्ही हे जे काही शाळेचे जे संस्था चालक आहेत, जे फरार आहेत, त्यांना अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी मोकळे सोडलेत का, अशा पद्धतीचं त्यांनी त्यांच्यावरती ताशेरे ओढले.
आणि राज्य सरकारकडनं जे हे होते पोलीस प्रोसिक्युटर होते, सरकारी वकील होते, त्यांना खूप त्यांनी फैलावर घेतलं. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की हे जे काही संस्थाचालक आहे त्यांना सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन होता तो फेटाळला, अटकपूर्व जामीन होता तो फेटाळला. त्यामध्ये हायकोर्टात होते आणि आजच अटकपूर्व जामीनमध्ये त्यांची सुनावणी होणार होती, पण ती नंतर होती. अगोदर हे जे काही खंडपीठ आहे ते माहिती घेत होतं आणि त्यांनी पोलिसांना पण खूप हे घेतलं, फैलावर घेतलं की तुम्ही त्यांना मोकळं का सोडले आतापर्यंत, तुम्ही त्यांना काही शोधू शकत नाही का, ते अजून का मोकळे आहेत, अशा पद्धतीचे प्रश्नांची फैली झाली. त्याच्यानंतर सीसीटीव्ही जे गायब झालंय, सीसीटीव्हीचं जे फुटेज आहे ते गायब झालं, त्याच्यावरती सुद्धा त्यांनी एसआयटीला खूप फैलावर घेतला आणि म्हणाले की तुम्हाला त्याचं अजूनपर्यंत का नाही मिळालं माहिती त्याच्याबद्दल पण पोलिसांनी खूप म्हणजे असं दिलगिरी व्यक्त केली. म्हणजे त्यांचे जे सरकारी वकील होते की आम्ही अजूनपर्यंत अपयशी ठरलेलो. म्हणजे थोडक्यात ते विरोधी पक्ष जे काही म्हणताय की हे ह्यांना अटक करत नाहीये किंवा जे काही तपास आहे तो योग्य दिशेने चालत नाही, हे हायकोर्टाच्या ज्या खंडपीठांनी आहे, रेवती ढेरे मोहिते आणि पृथ्वीराज चव्हाण या खंडपीठांनी त्यांना खूप असं फैलाव घेतलं आणि या सगळ्या गोष्टींचा एकूणच आढावा घेतला आणि त्यांनी 23 मला वाटतं ऑक्टोबरला त्यांनी आता पुढची सुनावणी ठेवलेली आहे. या कामकाजात आणखीन एक होतं की त्यांनी एक विशेष एक समिती गठीत केलेली आहे. त्याच्यामध्ये न्यायाधीश आहेत, त्याच्यानंतर इतर क्षेत्रातले जे काही तज्ज्ञ आहेत त्यांना घेतलेले आणि ते आता पोक्सोच्या संदर्भात जे गुन्हे आहेत त्याच्याबद्दल एक प्रकारचे गाईडलाईन्स तयार करणार. ते चांगली घटना या जे काही सुमोटो जे काही ह्याच्यातनं म्हणजे स्वतःहून जी दखल घेऊन जे खंडपीठ आढावा घेतात त्याच्यातनं हे झालेलं आहे. ही एक चर्चा झाली. म्हणजे हे कशाबद्दल आहे तर हा जो गुन्हा आहे तो कसा तपास चाललाय त्याचा आढावा हे खंडपीठ घेत आहे, बरोबर आहे. ही पहिल्यांदा या खंडपीठापुढे बदलापूर लैंगिक अत्याचाराची सुनावणी झाली. आता आपण दुसरं जे हे आहे खंडपीठ आहे ते एकल न्यायाधीशांचं आहे, म्हणजे RN लड्डा म्हणून आहेत, म्हणजे त्याच्यात एकच न्यायाधीश आहे आणि त्यांनी त्यांच्या पुढे कोणाची सुनावणी ती तर तुषार आपटे हे जे सचिव आहेत आणि अध्यक्ष आहेत उदय कोतवाल, हे दोघं फरार आहेत या गुन्ह्याच्या संदर्भात आणि त्यांना अटकपूर्व जामीन जो होता खाली सत्र न्यायालयाला फेटाळण्यात आला होता कल्याणला. आता त्याच्यामध्ये हायकोर्ट होतं आणि आज त्याची पण सुनावणी होती. कोणापुढे एक खंडपीठ वेगळं आहे, म्हणजे हा एक वेगळा विषय आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. दोघांची सरमिसळ करू नका. तर RN लड्डा यांनी सुद्धा ज्यावेळेस ह्यांच्या म्हणजे जे शाळेचे संस्थाचालक आहेत त्यांनी ज्यावेळेस हे केलं की त्यांची अटकपूर्व जामिनासाठी ज्यावेळेस फिर्याद केली, म्हणजे त्यांनी जे काही प्रे केली म्हणतात त्याला याचिका होती, त्याच्यामध्ये त्यांनी असं त्या खंडपीठाला लक्षात आणून दिलं की ह्यांचा त्या घटनेशी काही संबंध नाही वगैरे अशा पद्धतीने त्यांनी हे केलं आणि ह्यांना अटकपूर्व जामीन देण्यात यावा अशा पद्धतीची मागणी त्यांच्या वकिलांनी, कोणी संस्था चालकांच्या वकिलांनी केली. पण त्याच्यावरती जे वेणेगावकर म्हणून जे सरकारी वकील होते त्यांनी त्याला विरोध केला आणि सांगितलं की ह्यांची जबाबदारी होती की अशा पद्धतीने जो काही गुन्हा दाखल करताना दिरंगाई झाली, सीसीटीव्ही फुटेज गायब झालं, या सगळ्या गोष्टी सरकारी वकिलांनी यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध करताना मांडल्या. मग ह्याच्यावरती RN लड्डा जे होते न्यायाधीश त्यांनी काय भूमिका मांडली तर त्यांनी अशी भूमिका मांडली की हे जे काही दोन संस्था चालक आहेत यांची जबाबदारी होती की ज्यावेळेस त्यांना गुन्हा लक्षात आला 16 तारखेला त्यांच्याकडे पालक गेले आणि त्यांनी तो गुन्हा दाखल करून म्हणजे त्यांना जे काही सहकार्य करावं होतं आणि पोलिसांना जे सांगायला पाहिजे त्याच्यामध्ये त्यांनी चालढकल केली आणि जे काही सहकार्य करायला पाहिजे होतं ते केलं नाही. आणि दुसरी गोष्ट एक नमूद केली की सीसीटीव्ही फुटेज जे गायब झाले त्या संदर्भात पण त्यांनी बोट ठेवलं खंडपीठाने आणि त्यांनी असं म्हटलं की ह्या ज्या दोन मुली बालिका आहे, 3 वर्ष 7 महिन्याची, 4 वर्षाची, या दोघींच्या संदर्भात जे काही त्यांच्या मानसिकतेवरती म्हणजे त्या तरुण होईपर्यंत पण तो हा वळण आहे जो हे जे काही त्यांच्याबद्दल झालेली घटना आहे ते दूर होऊ शकत नाही. आणि ह्याचा जर विचार केला आणि तुम्ही दोघंही जे काही हे आरोपी आहेत जे फरार आहेत हे दोघंही जे काही ते पुरावे आहेत संस्थेच्या आतले किंवा ते जे काही इतर ज्या काही गोष्टी असतात साक्षीदार आहेत या सगळ्यांवरती प्रभाव पाडू शकतात. त्यामुळे ह्यांना दोघांना मी अटकपूर्व जामीन देऊ शकत नाही अशा पद्धतीचे
विधान हायकोर्टाचे जे न्यायाधीश होते RN लड्डा साहेब त्यांनी केलं आणि त्यांनी सांगितलं की ह्यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही. म्हणजे थोडक्यात काय आहे की जे काही हे आहेत आक्षेप आहेत समाजातनं किंवा सर्व इतर माध्यमातनं जे घेतले जातात त्या संस्था चालकावरती त्याच्यावरती शिक्कामोर्तब थोडक्यात बॉम्बे हायकोर्टाने केलं आणि त्याच्यातनं काय दाखवलं की बाबा ही खूप गंभीर बाब आहे आणि पोक्सोच्या संदर्भात जे काही गाईडलाईन्स आहेत त्या पाळल्या गेल्या पाहिजेत. ज्या शैक्षणिक संस्था असतात इतर संस्था असतात त्याच्यामध्ये ह्यांनी या संदर्भात खूप गांभीर्याने बघितलं पाहिजे. ह्याच्यासाठी यांना अटकपूर्व जामीन देणं योग्य ठरणार नाही अशा पद्धतीच्या हे करून त्यांना अटकपूर्व जामीन फेटाळला. आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की मग आता ह्याच्या पुढे काय, तर आता साधारणपणे काय हायकोर्टामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस अटकपूर्व जामीन फेटाळला जातो तर शक्यतो जे हे असतात आरोपित असतात ते स्वतःला पोलीस यंत्रणेपुढे शरण जातात आणि ते स्वतःला अटक करून घेतात. एक असं असतं किंवा ते अजून सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. अशा पद्धतीच्या दोन त्यांच्या पुढे पर्याय असतात आणि आता कोणता पर्याय ते संस्था चालक स्वीकारतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे. इतरही जे काही हे आहेत काय म्हणतात त्याला याचिका ह्या प्रलंबित आहेत ह्यांच्या संदर्भातच जे केतन तिरोडकर म्हणून हे आहेत एक माहिती अधिकार कार्यकर्ता त्यांनी पण यांच्या संदर्भात एक याचिका दाखल केली. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की चाइल्ड पोर्नोग्राफी म्हणजे बाललैंगिक साहित्य असतं त्याच्या संदर्भात पण ह्यांचा हात असेल किंवा मानवी तस्करी ह्युमन ट्रॅफिकिंग अशा सदर. कारण का त्या घटनेच्या अगोदर ही जी काही घटना घडली लैंगिक हत्याची त्याच्या अगोदर एक मुलगी शाळेतली हे झालेली आहे म्हणजे गायब झाली असं केतन तिरोडकर यांच्या याचिकेत म्हटलेलं आहे. हे मी काय म्हणत नाहीये. तर असे संपूर्ण असं एक प्रकारचं एक वेगवेगळ्या याचिका तिथे दाखल झालेल्या आहेत आणि त्याची सुनावण्या सातत्यानं होतात. त्याच्यानंतर एक वेगळा अँगल या घटनेनं मिळालं की अक्षय शिंदे यांचं एन्काउंटर आहे त्याची याचिका तर वेगळी चालते. त्याच्यामध्ये ते अक्षय शिंदे यांचे वकील आहेत कटार नवरे ते एक वेगळाच त्यांचं म्हणजे कामकाज चालू आहे की ती जे काही एन्काउंटर झालंय ते खरं होतं का खोटं होतं ह्या संदर्भात आहे. म्हणजे अशा पद्धतीने अनेक याचिका हायकोर्टात सुरू आहेत ह्या घटनेसंदर्भात. मला एवढंच म्हणायचं की ह्या वेगवेगळ्या कारणाने बदलापूरचं नाव मात्र सातत्याने माध्यमांमधून येत आहे आणि म्हणजे एकेकाळी खूप छान असं म्हणजे अभिमानाने घ्यावं नाव असं बदलापूर शहराचं नाव आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे एक नाही म्हटलं तरी ह्या काही घटनांमुळे खूप असं म्हणजे लाजीरवाणं म्हणजे मनाला नाही चांगलं वाटत हे सगळं सांगत बसायला किंवा काय. परंतु या घटना आहेत त्या लोकांपुढे आपल्या दर्शकांपुढे नेणं गरजेचं आहे कारण का त्यांचं एकूणच जे काही हे आहे ह्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन योग्य असला पाहिजे त्यांना योग्य माहिती मिळाली पाहिजे हे आमचं काम आहे आणि योग्य अशी माहिती पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून हे. परंतु आता आपण दुसरीकडे हे पण काम केलं पाहिजे की या शहराला एक चांगली दिशा कशी देता येईल. एकेकाळी खूप सुसंस्कृत असं शहर सुरक्षित शहर अशी ह्या शहराची एक ओळख होती आणि परंतु मधल्या काळाच्या घटना घडल्या म्हणजे प्लॅटफॉर्मवरती गोळीबार झाला त्याच्यानंतर एक MIDC मध्ये स्फोट झाला आणि तो एक मिस्त्री नावाचा माणूस आहे त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर AMDचा एक कारखाना बदलापूरच्या ग्रामीण काळवळू गावाजवळ पकडण्यात आला. या सगळ्या घटनाशा लागून आल्या आणि असं वाटतं की हे शहर काय नेमकं आहे तरी काय बदलापूर शहर. आपल्या शहरात एक सिनेमा पण आला होता बदलापूर म्हणून. तर आता बदला पुरा म्हणून असं एक मध्ये कॅम्पेन चालली. तर मला असं वाटतं की बदला रिव्हेंज या अर्थाने न घेता बदला म्हणजे चेंज या अर्थाने घेऊया आणि शहर पुन्हा एकदा एक चांगलं कसं शहर होईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. आता ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात पण बऱ्याच बातम्या येतात. तर आपल्याला ह्या सगळ्या घटना टाळत्या कशा येतील आणि एक चांगलं शहर ज्याच्यामध्ये खरोखर माझं आजही मत आहे की हे चांगलंच शहर आहे आपलं. काय नागरिक सुविधांची जरी अडचण असली लोकसंख्या वाढल्यामुळे तरी आपण हे सगळं ह्याच्यावरती मात करू शकतो आणि इथल्या शहरातल्या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जर ठरवलं की आपल्याला चांगली दिशा द्यायची आहे तर आपण नक्कीच देऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनात आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु ह्या घटना ज्या काय घडल्या आहेत त्याच्यावरती पांघरुण घालून नाही शहर चांगलं होणार. घटना घडणार नाही ह्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कारण का एखादी गोष्ट चुकीची घडली तर ते तुम्ही सांगू नका कारण का मग शहराचं नाव खराब होतं असं म्हणून चालणार नाही. ही घटना घडणार नाही
याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं. आणि ह्या जो काय आढावा आहे आपण बदलापूर बालिका लैंगिक अत्याचाराच्या संदर्भात, तो सातत्याने आम्हाला जितकं कळतंय ते आम्ही तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करू. तुमचं सगळ्यांचं असंच सहकार्य लाभू द्या. नमस्कार.